श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। एप्रिल मे महिना म्हटलं म्हणजे उन्हाळा, आणि आपण उन्हाळ्यात एन्जॉय करतो तो म्हणजे आंबा। सकाळी एक आंबा, दुपारी एक आंबा, संध्याकाळी एक आंबा, किंवा मग आंब्याचा रस असं आपण खात असतो। हा जो काही आंबा आहे त्याचा गोडपणा आहे, या आंब्याचे नेमके आयुर्वेदिक गुण काय व आंबा खाताना कोणती काळजी घ्यायची आहे हेच आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आयुर्वेदामध्ये आंब्याचे गुण सांगताना सांगितलं आहे की जो पिकलेला आंबा आहे, तर पिकलेला नेमका म्हणजे कुठला, तर झाडावरती पिकलेला आंबा किंवा पिकून खाली गळून पडलेला आंबा किंवा अर्धवट पिकलेला जो आंबा असतो कैरी स्वरूपात, तो काढतो आणि त्याला गवतामध्ये पिकवतो आणि मग आपण तो पिकलेला आंबा खातो। हा जो अशा पद्धतीने पिकवलेला आंबा आहे त्याचे आयुर्वेदात गुणधर्म सांगितलेले आहे, ते म्हणजे तो आंबा शरीरात स्निग्धता वाढवतो। म्हणजे ज्याच्या अंगामध्ये ड्रायनेस आहे, रुक्षता आहे किंवा स्किन खूप ड्राय आहे, अशा लोकांनी जर का आंबा खाल्ला तर त्यांच्या शरीरात स्निग्धता वाढते। हाच आंबा पचायला खूप जास्त वेळ घेतो, म्हणून आंबा खाताना एकतर कमी प्रमाणात खायचा आहे, म्हणजेच एकाच वेळेला 3-4 आंबे खाणं टाळायचं आहे। तर एखादा आंबा सकाळी, तर एखादा आंबा दुपारी व एखादा आंबा संध्याकाळी असं खाल्लेलं चालेल। किंवा मग असंही नका करू की आमरस केलाय तर 4-5 वाट्या आमरस खाऊया, असं सुद्धा करायचं नाहीये। तर पुढील गुणधर्म म्हणजे आंबा हा पित्त कमी करणार आहे। तर बऱ्याच जणांना वाटतं की आंबा हा शरीरात उष्णता वाढवणार आहे, पण असं नाहीये। म्हणजे तो जो आंबा जर झाडावर पिकलेला किंवा गवतात पिकवलेला असेल तर तो आंबा शरीरातील पित्त कमी करतो। आंब्याचा पुढील गुणधर्म म्हणजे तुमच्या जठरामध्ये, म्हणजेच तुमची जी डायजेस्टिव्ह पॉवर आहे ती वाढवणार आहे। ज्यांना पचत नाही किंवा व्यवस्थित भूक लागत नाही, वेळेवर खाल्लेलं सुद्धा अन्न पचत नाही, अशा ज्या काही तक्रारी असतात त्यांनी जर का आंबा थोड्या थोड्या प्रमाणात खाल्ला तर त्यांच्या शरीरातील अग्नी वाढतो व त्यामुळे डायजेस्टिव्ह पॉवर वाढून डायजेशन सुधारल्यामुळे अन्न जे आहे ते चांगल्या प्रकारे पचतं। पुढील गुणधर्म म्हणजे आंबा जो आहे तो बल वाढवणार आहे। जे व्यक्ती किंवा लहान मुलं वजनाने कमी आहेत त्यांनी जर का आंबा खाल्ला तर त्यांचं वजन वाढायला मदत होते। आता बघणार आहोत आंबा खाताना कोणती काळजी घ्यायची। सर्वात पहिलं तर म्हणजे तुम्ही घेताना तुमच्या जाणत्या माणसाकडूनच घ्यायला पाहिजे। हे मी याच्यासाठी सांगते की आजकाल आंबे हे कार्बाइड म्हणजेच केमिकलने पिकवलेले असतात, जे की शरीरासाठी खूपच घातक आहे। त्यामुळे कुणाकडूनही आंबा शक्यतो विकत घेऊ नका, किंवा विकत घेताना तुम्ही कच्च्या स्वरूपात म्हणजेच कैरी स्वरूपात विकत घ्या व घरी आणून तो गवतात पिकवा आणि मग तुम्ही तो खा, असं तुम्ही करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे आंबा खाण्याआधी तो किमान 3 ते 4 तास पाण्यात भिजत घालायचा, म्हणजे जे काही केमिकल्स वगैरे असतील ते निघून जातील व जी काही आंब्याची उष्णता आहे ती सुद्धा कमी होऊन जाईल। पुढील काळजी घ्यायची आहे ती म्हणजे भरपूर प्रमाणात एकाच वेळेस आंबा खायचा नाहीये व तुम्ही जर आमरस खात असणार तर तुम्ही दुपारच्या जेवणात खायचा आहे, जेणेकरून तो पुढील 4 ते 5 तासात पचवला जाऊ शकतो। शक्यतो आमरस हा रात्रीच्या जेवणात टाळायचा आहे किंवा खायचा नाहीये। व आमरस खाताना त्याच्यात तूप टाकायला तुम्ही विसरायचं नाहीये। बरेचदा असं होतं की आंबा हा गवतातही कधी कधी पूर्ण पिकत नाही व तो आंबट चवीचा लागतो, व त्या आंबट चवीच्या आंब्यामुळे शरीरात पित्त हे वाढतं। पण चवीला गोड असणारा आंबा हा पित्त कमी करणारा असतो, म्हणून ते शरीर स्टेबल करण्यासाठी साधारण 1 वाटी आमरसामध्ये अर्धा चमचा शुद्ध तूप टाकून खायचं आहे, म्हणजेच आमरसाचे साईड इफेक्ट हे आपल्याला होणार नाही। पुढील काळजी घ्यायची आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं, बरेच जण आमरस खाताना त्याच्यात दूध टाकतात, तर हे फळ आणि दूध हे कॉम्बिनेशन अत्यंत चुकीचं आहे व याला आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार म्हटलेला आहे। पण जर का झाडावरचा पिकलेला आंबा असेल तरच तुम्ही त्याच्यात दूध टाकून खाऊ शकता, अन्यथा तो विरुद्ध आहार आहे। तर असं हे दूध आणि आमरस खाणं सुद्धा शरीरासाठी घातक आहे। तर ही होती आंबा खाताना काळजी काय घ्यायची आहे। तर आता आपण बघणार आहोत आंब्यासोबत किंवा आमरसासोबत कुठली पदार्थ खाऊ नयेत।
तर पहिलं म्हणजे लिंबू. तर लिंबू किंवा जे काही मी आता पदार्थ सांगणार आहे ते आमरस खाण्याअगोदर अर्धा ते 1 तास किंवा आमरस खाण्यानंतर किंवा आंबा खाण्यानंतर अर्धा ते 1 तास खायचं नाही. त्यातील पहिला पदार्थ म्हणजे लिंबू. दुसरं जे आहे इतर कुठलंही फळ, मग ज्याच्यात केळी, पपई, द्राक्ष, संत्री असे जे फळं असतील ती आंब्यासोबत खायची नाही. तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे दही. चौथा जो पदार्थ आहे ते म्हणजे कारल्याची भाजी व 5वा जो पदार्थ आहे ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ. ही जी 5 पदार्थ सांगितलेली आहे ही आंब्यासोबत किंवा आंब्याच्या आधी अर्धा 1 तास किंवा नंतर अर्धा 1 तास खायची नाही आहे. तर हे आंब्याचे सीझन चालू आहे तर तुम्ही खूप एन्जॉय करून आंबा खा, पण नक्कीच त्याबरोबर मी जी काही काळजी सांगितली आहे, जे काही पदार्थ सांगितले आहे ते नक्कीच घ्यायचे आहे किंवा तर काळजी ही नक्कीच घ्यायची आहे व जी पदार्थ टाळायचे सांगितले आहे ते नक्कीच टाळायचे आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा. धन्यवाद.